नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. निर्जला एकादशी ही 25 जून रोजी येते. हिंदू पंचांगातील सर्वात कठोर आणि फलदायी उपवास म्हणून भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही भक्त आहेत तर ते या दिवशी 24 तास अन्न आणि पाणी या दोन्हींपासून वंचित राहत असतात. म्हणजे ज्यांना उपवास करायचा असेल तर ते अशा प्रकारे उपवास करतात. परंतु आजकाल आपण पाहतो की बरेच जण आजारी वगैरे असतात किंवा म्हातारे लोक असतात, तर त्यांनी अशा प्रकारे उपवास करायचा नाही. शक्य असेल तरच करा, नाही तर अजिबात असा उपवास करू नका. मंडळी, 25 जूनला आलेली आहे निर्जला एकादशी. ही गुरुवारी आल्यामुळे हिला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्या आई वडिलांच्या मुलांच्या लग्नात अडचणी येतात ना, स्थळ येऊन निघून जातात, वय वाढते, त्यांच्यासाठी तुळशी मातेचा एक असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. अत्यंत प्रभावी हा उपाय आहे, जो केल्याने 11 दिवसाच्या आत घरात सनई चौघडे वाजणार. काय आहे तो उपाय पूर्ण ऐका, नाहीतर नंतर म्हणाल ताईनीच सांगितलं नाही व्यवस्थित. सर्वात म्हणजे ताई, आधी समजून घ्या निर्जला एकादशी म्हणजे काय. वर्षभरात 24 एकादशी येतात, पण ही निर्जला एकादशी या दिवशी पाण्याचा थेंबही न पिता उपवास केला जातो. म्हणजे 24 एकादशींचे पुण्य एकाच दिवसात मिळतं, असं स्वतः भीष्म पितामहांनी धर्मराजाला सांगितलेलं आहे. आणि यंदा 25 जूनला गुरुवार आलाय. गुरुवार म्हणजे भगवान विष्णूंचा वार, दत्त गुरूंचा वार, बृहस्पतीचा वार. गुरु बलवान झाला की लग्नाचे योग आपोआप जुळून येतात. आणि तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मी, विष्णूंची प्रिय. म्हणजे बघा, एकादशी आणि गुरुवार, तुळस, तिहेरी शक्ती. या दिवशी केलेला लग्नाचा उपाय कधीच वाया जात नाही. मंडळी, आपल्याला या उपायासाठी आपल्याला तुळशीची पानं लागणार आहेत. 11 पाने आपल्याला घ्यायची आहेत. ताजी टवटवीत पाने घ्यायची आहेत. ती तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहेत, कारण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला स्पर्श करत नाही. तर आपण 11 तुळशीची पाने अगोदरच आणून एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. तसेच आपल्याला लाल कलरचा थोडासा कपडा लागणार आहे, म्हणजे रुमाल लागणार आहे. तसेच थोडीशी आपल्याला खडी साखर लागणार आहे. 1 रुपयाचं नाणं लागणार आहे. तर एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. कारण निर्जला एकादशी म्हणजे भगवान विष्णूंची सर्वात प्रिय एकादशी आणि तुळस म्हणजे विष्णुप्रिया लक्ष्मीचं रूप. या दिवशी तुळशीची पूजा केली तर जन्मोजन्मीचे दारिद्र्य नष्ट होते, असं देखील म्हटलं जातं. ज्याच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही, कर्जाचा डोंगर आहे, त्यांनी देखील ही एकादशी चुकवायची नाही. तर बघा, तुम्हाला प्रश्न पडेल की हा जो उपाय आहे तर हा उपाय कोणी करावा. तर हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. तर बघा, जर मुलगा किंवा मुलगी हा उपाय करत नसेल तर मग आई वडिलांनी हा उपाय मुलांच्यासाठी करायचा आहे. आईने केला मुलांच्यासाठी तर अतिशय उत्तम आहे. किंवा मुलाची बहीण असेल, भाऊ असेल, वहिनी असेल, त्यांनी देखील मुलांच्या लग्नासाठी हा उपाय करायचा. एकदम साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. तर या दिवशी जर मुलाची आई जर हा उपाय करत असेल मुलांच्या लग्नासाठी, तर तिने सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे आणि आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहेत. तसेच तुम्हाला काय करायचं आहे की तुळशीचं एक पान घ्यायचं आहे आणि तुम्हाला 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान टाकायचं आहे आणि मुलांची बेडरूम असेल तर तिथे तुम्हाला हे पाणी आहे तर ते थोडंसं शिंपडायचं आहे. पूर्ण घरामध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे, ज्यामुळे घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, तर ती दूर होणार आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. तिथे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्ट देव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरिविष्णू माता लक्ष्मी आहे, गणपती बाप्पा आहेत. तर एकादशी असल्यामुळे तुम्हाला त्यांची विधिवत पूजा करायची आहे. त्यांना त्यांच्या आवडीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. पिवळी फुले असतील ती अर्पण करायची आहे, तुळशीपत्र अर्पण करायचं आहे, पिवळी मिठाई अर्पण करायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे किंवा कालसर्पदोष आहे, मंगलदोष आहे, तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे की माझ्या मुलाला किंवा मुलीला त्याच्या मनासारखा जोडीदार मिळू दे आणि त्याचं लग्न देखील लवकरात लवकर होऊ दे, असं बोलायचं आहे. तर बघा, आपल्याला जी सेवा तुळशी मातेची करायची आहे तर ती तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी
सकाळी देखील करू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला एक लाल कापड घ्यायचं आहे, म्हणजे एक रुमाल घ्यायचा आहे। आपल्याला तुळशीची 11 पाने घ्यायची आहेत, खडीसाखर घ्यायची आहे, 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि आपल्याला 11 लवंगा घ्यायच्या आहेत, त्या देखील फुलवाल्या घ्यायच्या आहेत। आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला तूप टाकायचं आहे त्या दिव्यामध्ये। एक तुम्हाला त्याच्यामध्ये कापसाची वात टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तो दिवा घ्यायचा आहे, अगरबत्ती घ्यायची आहे, फुलं असतील तर फुलं घ्यायची आहेत आणि हे जे साहित्य मी सांगितलेलं आहे तर ते सर्व घेऊन तुम्हाला तुळशी मातेसमोर जायचं आहे। ते गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे, परंतु दिव्याच्या खाली तुम्हाला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत। एखादी प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये तो दिवा तुम्हाला तुळशी माते शेजारी ठेवायचा आहे। आणि मग त्याच्यानंतर तो लाल कापड घेतलेला आहे तर त्या लाल कापडामध्ये तुम्हाला 11 तुळशीची पाने ही ठेवायची आहेत, थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि 11 लवंगा तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत। आणि मग एक कलाव्याचा धागा घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला अशी एक पोटली तयार करायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे किंवा 21 वेळा म्हणायचं आहे। आणि मग जी पोटली आपण बनवलेली आहे तर ती तुम्हाला तुळशी मातेच्या मुलाशेजारी व्यवस्थित ठेवायची आहे। तुळशी मातेला स्पर्श करायचा नाही, अलगद तुम्हाला ती पोटली तुळशी मातेच्या तिथे ठेवायची आहे किंवा थोडीशी माती खणायची आहे आणि मग ती त्याच्यामध्ये तुम्हाला दाबून टाकायची आहे। आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ओम श्री तुळशीये नमः, ओम श्री तुळशीये नमः किंवा ओम क्लीम कृष्णाय नमः हा मंत्र तुम्हाला तिथे 11 वेळा बोलायचा आहे। आणि मग त्याच्यानंतर हा मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला प्रदक्षिणा मारायच्या आहेत। प्रदक्षिणा देखील तुम्हाला 11 मारायच्या आहेत किंवा जर शक्य नसेल तर मग तुम्ही 3 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। प्रदक्षिणा मारता वेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे, ओम श्री तुळशीये नमः किंवा ओम क्लीम कृष्णाय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे आणि तुळशी मातेला प्रदक्षिणा मारायच्या आहेत। नंतर मग तुम्हाला बोलायचं आहे की हे तुळशी माते माझ्या मुलीच्या विवाहातील अडथळे दूर कर, 11 दिवसात चांगले स्थळ येऊ दे। जर हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलगी करत असेल तर तिने देखील बोलायचं आहे की हे तुळशी माते माझ्या लग्नात जो काही विलंब झालेला आहे, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम हे निर्माण झालेले आहेत तर ते दूर होऊन माझं लग्न हे 11 दिवसामध्येच ठरवू दे, 11 दिवसामध्येच माझ्यासाठी चांगले स्थळ येऊ दे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे। असं तुम्हाला नित्य नेमाने रोजच्या रोज तुळशी मातेसमोर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला हा मंत्र 11 वेळा बोलायचा आहे। रोज संध्याकाळी तुम्हाला तुळशी मातेला दिवा लावायचा आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, त्याच्यामध्ये चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि मग तुम्हाला हा मंत्र 11 वेळा बोलायचा आहे। श्री तुळशीये नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे। मी तुम्हाला हा मंत्र कमेंट बॉक्समध्ये देखील देणार आहे, तर हा मंत्र तुम्हाला व्यवस्थितपणे बोलायचा आहे। आणि मग तुम्हाला श्री विष्णू प्रिया तुळशी माते, आज निर्जला एकादशीला मी माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहासाठी ही सेवा करत आहे, सर्व अडथळे दूर कर, ज्या घरात लवकर लग्नाचा योग येऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे आणि तुळशी मातेला प्रदक्षिणा मारायच्या आहेत। म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज तुळशी मातेसमोर दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेला प्रदक्षिणा मारायच्या आहेत। मग 11 दिवस झाल्यानंतर तुम्हाला जी आपण तुळशी मातेसमोर जी पोटली ठेवलेली आहे तर ती तुम्हाला काढायची आहे आणि मग ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे। जर वाहतं पाणी नसेल तर मग तुम्ही एखाद्या कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये ही पोटली आहे तर ती तशी दाबून ठेवायची आहे किंवा जर मग पिंपळाचं झाड असेल तर तिथे नेऊन ही जी पोटली आहे तर ती तुम्ही मातीमध्ये दाबून टाकायची आहे। तुम्हाला 3 एकादशी तुम्हाला अशा प्रकारेच हा उपाय करायचा आहे, ही सेवा तुम्हाला करायची आहे, पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला करायची आहे। आणि मग बघा 11 दिवस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक सुवासिन महिलेला बोलवायचं आहे आणि मग तिला तुम्ही हिरव्या बांगड्या, कुंकू, हळद आणि नारळ दान करायचं आहे। हे केल्याने विवाह योग खूप लवकर सक्रिय होतो। तसेच बघा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे निर्जला एकादशीला तुळशी माता किंवा कोणत्याही एकादशीला तुळशी मातेचा उपवास असतो, त्यामुळे त्या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी घालायचं नाही। तर मग काय करायचं तुम्हाला प्रश्न पडेल, तर आपण तुळशी मातेला पाणी घालायचं नाही तर मंत्र जप आणि परिक्रमा आपण करू शकतो।
बघा, या एकादशीच्या दिवशी मुलांनी किंवा मुलींनी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. या दिवशी तुम्ही हळदीचा टिळा आहे तर तो तुमच्या कपाळी लावायचा आहे. म्हणजे तुम्हाला श्री हरी विष्णूंना किंवा बाळकृष्णांना हळद लावायची आहे आणि त्याचा तो टिळा आहे तर तो तुमच्या कपाळी लावायचा आहे, तुमच्या कंठाला लावायचा आहे. यामुळे तुमचा गुरुग्रह हा स्ट्रॉंग होते. तुम्ही शक्यतो गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी पिवळे कपडे हे आवर्जून घालायचे आहेत. तसेच सूर्यदेवांना देखील अर्घ्य द्यायचा आहे, कारण सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यामुळे देखील तुमचा शुक्र ग्रह मजबूत होतो, मला समाजामध्ये मान सन्मान प्राप्त होतो. तसेच बघा, गुरुवारी तुम्ही शक्यतो पिवळ्या वस्तू दान करू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही पिवळ्या वस्तू दान करू शकता. तुम्ही एखाद्या विष्णू मंदिरामध्ये केळी 1 डझन केळी देखील तुम्ही अर्पण करू शकता. जेवढ्या पिवळ्या वस्तू तुम्ही दान कराल तेवढा तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होणार आहे. तसेच पिवळ्या वस्तू देखील तुम्ही जर खाण्यामध्ये त्याचा वापर केला, म्हणजे जसं का केळी तुम्ही खाऊ शकता किंवा पिवळी मिठाई आहे ती देखील तुम्ही खाऊ शकता. यामुळे गुरुग्रह तुमचा स्ट्रॉंग होणार आहे. तसेच बघा, या दिवशी तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही उपवास करायचा आहे. जर शक्य नसेल तर नाही केला तरी देखील चालेल, परंतु कांदा लसूण मांसाहार तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. तसेच या दिवशी म्हणजे मुलीने काय करायचं आहे, काळे किंवा निळे कपडे चुकूनही घालायचे नाहीत. त्या दिवशी मुलीने केस मोकळे सोडायचे नाहीत, वेणी घालायची आहे. तसेच बघा, तुम्हाला या दिवशी घरामध्ये शांतता ठेवायची आहे. घरात भांडणे, शिवीगाळ, रडारड करू नका. सासू सून असेल, नवरा बायको असेल तर यांनी प्रेमाने बोलायचं आहे. घरामध्ये भांडणे वगैरे नको आहेत. घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि मुलांचं लग्न हे ठरेल आणि खरंच होईल काही शंका मनात आणू नका. कारण बघा, जेवढा आपण पॉझिटिव्ह विचार करू की माझ्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे, झालेलं आहे, त्याला चांगली मुलगी मिळाली आहे किंवा मुलीला चांगला मुलगा मिळालेला आहे, तर असं तुम्ही फक्त पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात ठेवायचा आहे. 100% श्रद्धा ठेवायची आहे, स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे आणि हा उपाय तुम्ही करायचा आहे. फक्त तुम्हाला रोजच्या रोज तुम्हाला म्हणजे 11 दिवस तुम्हाला तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. संध्याकाळी त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तुम्हाला मंत्र सांगितलेला आहे तो बोलायचा आहे. तुळशी मातेला प्रदक्षिणा मारायच्या आहे. तर मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. श्रद्धेने तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यांच्या मुलींचं लग्न जमत नाही त्यांना नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. 11 दिवसामध्येच मुलांच्यासाठी चांगलं स्थळ येईल. कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वामींची कृपा झाली तर लग्न जुळेल नक्कीच. लिहा, मी वाट बघते. चला तर मग मैत्रिणींनो, 25 जूनला आहे एकादशी, तर वाट बघूया एकादशीची. श्री स्वामी समर्थ. तुळशी माता की जय. लक्ष्मी नारायण. तुमच्याही लेकाचं लग्न लवकरात लवकर जुळो ही स्वामींना मी प्रार्थना करेल.